महत्वाची आणखीन एक बातमी समोरते। रेल्वेकडे जाणारे आंदोलन जाम करू नका, बच्चू कडू यांचं आंदोलकांना महत्वाचं आवाहन पाहायला मिळते। चर्चा न झाल्यास रेल्वे ट्रॅक उखडून टाकू असा थेट इशारा बच्चू कडू यांनी सरकारला दिलेला आहे। तर थोड्याच वेळात राज्यमंत्री आशिष जयस्वाल आंदोलनस्थळी भेट देण्यासाठी येणार असल्याची देखील माहिती आहे। बच्चू कडूंच्या आंदोलनावर नागपुरात चर्चा व्हावी, बच्चू कडू आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचं चित्र आहे। तर नागपूरमध्ये बैठक घेण्याचा बच्चू कडूंचा आग्रह पाहायला मिळतो। अनेक विषयांवर चर्चेशिवाय मार्ग नाही असं स्पष्ट मत देखील बच्चू कडू यांनी यावेळेस मांडलेलं आहे। यासोबत छत्रपती संभाजीनगरमध्ये सिद्धांत शिरसाटांचे बॅनर पाहायला मिळतात। बॅनरवर भावी महापौर असा उल्लेख करण्यात आलेला आहे। या क्षणाची महत्त्वाची बातमी, सिद्धांत शिरसाट मंत्री संजय शिरसाटांचे पुत्र आहेत आणि त्यांचे हे जे बॅनर आहेत त्यांच्या वाढदिवसानिमित्त लागलेले बॅनर, त्याच्यावर भावी महापौर असा उल्लेख जो आहे या बॅनरवर करण्यात आलेला आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये सिद्धांत शिरसाटांचे बॅनर आता पाहायला मिळतात आणि या बॅनरमुळे आता संपूर्ण छत्रपती संभाजीनगरमध्ये अनेक चर्चेंना उधाण आलेलं आहे। सिद्धांत भाऊ संजयजी शिरसाट आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, भावी महापौर असा उल्लेख या बॅनरवर करण्यात आलेला आहे। या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया। तर लोकशाहीचे प्रतिनिधी सचिन बडे आपल्यासोबत जोडले जात आहेत। सचिन, काय सविस्तर माहिती? आगामी महानगरपालिका निवडणुका बऱ्याच दूर आहेत, मात्र सर्वप्रथम जर पाहिलं तर आता या ठिकाणी मंत्र्यांचे सुपुत्र म्हणजेच सिद्धांत शिरसाट, संजय शिरसाट यांचे जे सुपुत्र आहेत, मंत्र्यांचा मुलगा, त्यांचा वाढदिवस आणि त्यानंतर आता जी काय बॅनरबाजी पाहायला मिळते त्यामध्ये दडदडीत लिहिलंय की भावी महापौर म्हणजे छत्रपती संभाजीनगरचा महापौर जो असेल तर तो शिवसेनेचा असेल, शिवसेना एकनाथ शिंदे गटाचा असेल असं त्यांनी बोलून दाखवलंय। दुसरीकडे जर पाहिलं तर हे बॅनरमधून स्पष्टपणे या ठिकाणी दिसतंय, कारण या ठिकाणी जे बॅनर लागलेलं आहे त्या बॅनरमध्ये आपण पाहत असाल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो आहे, मंत्री संजय शिरसाट यांचा फोटो आहे आणि भावी महापौर सिद्धांत भाऊ संजयजी शिरसाट अशा प्रकारचं नाव जे आहे ते लिहिलेलं आहे। किस्मत से मिलता है अब जैसे लोग जो वक्त है वो हात नाही छोडते वो बदलते नाही अशा प्रकारचं जे बॅनर आहे ते लावलेलं आहे आणि सिद्धांत शिरसाट यांना भावी महापौर असं या ठिकाणी संबोधलेलं आहे। म्हणजे आगामी निवडणुकामध्ये विजय आमचा होईल आणि आमचाच घरातील सदस्य जो आहे म्हणजे संजय शिरसाट यांचा सुपुत्र जो आहे सिद्धांत शिरसाट हा महापौर बनेल असं या बॅनरमधून दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आलाय। वाढदिवसाच्या निमित्त हा बॅनर लावण्यात आलेला आहे। छत्रपती संभाजीनगरातील सिडको चौकामध्ये हा बॅनर लावलेला आहे आणि त्यांचा सांगण्याचा उद्देश आहे आगामी महानगरपालिका निवडणुकांमध्ये शिवसेनेचा महापौर बनेल, म्हणजेच मंत्री संजय शिरसाट यांचा सुपुत्र सिद्धांत शिरसाट यांचे भावी महापौर असे बॅनर जे आहेत ते झळकत आहेत। सचिन, म्हणजे पुन्हा एकदा छत्रपती संभाजीनगरमध्ये आता महायुतीमध्ये धुसफूस पाहायला मिळते एकंदरीतच। एकीकडे महापौर कुणाचा होणार, एकत्र लढायचं की वेगवेगळं लढायचं यावर बहुतांश प्रश्नचिन्ह आहेत आणि वरिष्ठ जे बोलतील त्यावरच आम्ही नक्की काम करू असं हे नेते बोलतायत। एवढंच काय तर संजय शिरसाट देखील बोलतायत। त्यांनी बऱ्याचदा बोलून दाखवलंय की भगवा फडकेल, महानगरपालिकेवर भगवाच असेल, मात्र मग तो भाजपचा असेल की शिवसेनेचा असेल हे अद्यापही स्पष्ट झालेलं नाहीये। मात्र दुसरीकडे जर पाहिलं तर आगामी निवडणुका एकत्रित लढायच्या का वेगवेगळ्या लढायच्या हे ठरलेलं नाहीये। मात्र दुसरीकडे त्यांच्याच समर्थकाने जर पाहिलं तर छत्रपती संभाजीनगरातील बॅनर जे आहे हे चौकामध्ये लावलेलं आहे। छत्रपती संभाजीनगरातील हा सिडको चौक आहे आणि सिडको चौकामध्ये हे बॅनर जे आहे हे पाहायला मिळतंय, सर्वांचं लक्ष केंद्रित करून घेतंय। मात्र यामुळे जे पक्षातील सोबतचे काही पदाधिकारी आहेत, कार्यकर्ते आहेत, युतीतले लोक आहेत, त्यांना सुद्धा या ठिकाणी कुठेतरी त्यांच्यामध्ये नाराजी निर्माण होऊ शकते, कारण मंत्र्याचा मुलगा या ठिकाणी भविष्यातील महापौर अशा प्रकारचं जे आशय आहे या बॅनरमधून पाहायला मिळतंय। त्यामुळे सर्वात महत्त्वाचं पाहणं हे देखील ठरणार आहे की आगामी निवडणुकांमध्ये युती असताना अशा प्रकारे बॅनर लावलेले आहेत, नेमकं हे किती खरं ठरतं आणि याला किती प्रतिसाद मिळतो। कारण दुसरीकडे भाजपनं सुद्धा तयारी दाखवलेली आहे, कारण लोकसभेमध्ये सुद्धा या ठिकाणी जी उमेदवारी होती ती शिवसेनेला मिळालेली होती। याआधी सुद्धा शिवसेनेनं बऱ्याच काही अचिव्हमेंट आहेत किंवा बऱ्याच काही गोष्टी आहेत त्या स्वतःकडे घेतलेल्या आहेत। मात्र आता आम्हाला का होईना आगामी निवडणुकांमध्ये महापौरपद मिळावं हे भाजपने बऱ्याचदा बोलून दाखवलेलं होतं। त्यामुळे महापौर होणार तर भाजपचाच होणार, या भाजपला विश्वास आहे। तर दुसरीकडे आता भावी महापौर संजय शिरसाट यांच्या मुलाचं म्हणजे सिद्धांत शिरसाट यांचं बॅनर लागलेलं आहे। त्यामुळे या पक्षामध्ये म्हणजे युतीत कुठेतरी नाराजी निर्माण होऊ शकते का किंवा ते निर्माण होते का हे पाहणं महत्त्वाचं आहे। निश्चित, धन्यवाद सचिन आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।